सिंदखेडा दलवाडे फाट्याजवळ एसटी बस व आयशर ट्रकचा ओव्हरटेक करताना अपघात. छायाचित्र प्रभाकर अडगाळे. एकूण 18 जखमी. बस व ट्रक चालकासह 8 गंभीर जखमी. जळगाव येथून नंदुरबारकडे जात असलेली एसटी बस क्रमांक MH20 BL 4025 व ट्रक क्रमांक MH18 BZ 6618 यांच्या दलवाडे फाट्याजवळ समोरासमोर धडक झाल्यानं मोठा अपघात झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यावेळी बस चालक भास्कर सोपान सुभाषराव व वाहक म्हणून माधुरी प्रशांत चांदेकर कर्तव्यावर होते, तर ट्रक चालक बापूराव पाटील होते. सदर ट्रक पारोळा येथील असून ही ट्रक गुजरातकडून येत होती. ट्रकमध्ये जिरे भरले होते. दिनांक 19 जून रोजी दुपारी 2:30च्या सुमारास नंदुरबारकडे जात असलेली एसटी बस समोर निळ्या रंगाचं ट्रॅक्टर असल्यानं त्याला ओव्हरटेक करत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकनं बसला धडक दिल्यानं मोठा अपघात झाला आहे. या अपघातात बसच्या पुढील भागाचा चुराडा झाला असून सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसून प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्यात. एसटी बसमध्ये एकूण 30 ते 35 प्रवासी असल्याचं चालक यांनी सांगितलंय. या अपघातात एकूण 18 प्रवासी जखमी झाल्यात, त्यात 8 गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमींमध्ये धुडकू राजाराम भिल वयवर्ष 65 राहणार मेथी, सुभाष सोपानराव पास्करे वयवर्ष 40 राहणार नांदेड, बस चालक देवचंद गंगाराम ठाकूर वयवर्ष 66 राहणार दलवाडे, मीना राजेंद्र शुदे वयवर्ष 30 राहणार सिलाने, दिलीप अमर नगराळे वयवर्ष 70 राहणार दोंडाईचा, संजू भिकांत तमखाने वयवर्ष 50 राहणार दोंडाईचा, दशरथ वडार वयवर्ष 60 राहणार डांगरी, ट्रक चालक बापूराव धुडको पाटील राहणार मंदाणे यांचा समावेश असून त्यांना अधिक उपचारासाठी धुळे इथं पाठवण्यात आलेला आहे. तर उर्वरित जखमी प्रवाशांवर सिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर भूषण काटे व विनय पवार यांच्या देखरेखीत प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. भास्कर सुभाष सोपानराव, आपली गाडी जळगाव ते नंदुरबार जात होती का? किती प्रवासी होते बरं त्याच्यात अंदाजे? 30-40 जण. ते वाहक पण तुमच्या सोबत होते, ते त्यांना काही लागलेलं वगैरे? तुम्ही कळवलं का डेपोला? इथं शिंदखेडा डेपोला त्यांनी काही मदत पाठवली तुम्हाला? लगेच ॲम्ब्युलन्स वगैरे पाठवली? आणि दलवाडे फाट्याजवळ ॲक्सिडेंट झाला, तर त्याच्यामध्ये 17 ते 18 रुग्ण हे अपघात झालेला होता. तर या सर्वांना ॲम्ब्युलन्सच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं. किती रेफर केलेत सर धुळे वगैरे? याच्यापैकी 8 जणांना विविध कारणासाठी आपण धुळे येथे हायर सेंटरला एक्सपर्ट ओपिनियन म्हणून आपण त्यांना रेफर केलेलं आहे. आणि बाकीचे 10 ते 11 पेशंट सध्या ग्रामीण रुग्णालयात ॲडमिट आहेत. गंभीर रुग्ण होते का याच्यात काही? 2 जणांना एक थोडीशी गंभीर प्रकारची दुखापत झाली होती, तर त्यांना आपण CT स्कॅन आणि पुढील उपचारासाठी आपण तसं धुळ्याला आपण त्यांना पाठवलेलं आहे. त्यांच्या नातेवाईकांना वगैरे कळवलंय का? बरेच जणांचे नातेवाईक इथं पोचून गेले. काही रुग्णांच्या नातेवाईकांना फोनवर संपर्क झालेला आहे, तर ते थोड्याच वेळात रुग्णांजवळ पोचणार. संपूर्ण गावाचं स्वप्न अखेर साकार झालं. छायाचित्र सलीम कुरेशी. कोदेश्वर तालुका भोकरदन जिल्हा जालना इथं अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आणि ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर आजपासून एसटी बस सेवेचा शुभारंभ सुरू झालाय. कोंदा सरपंच आरतीताई कृष्णा पाटील काळे यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे आज या ऐतिहासिक बस सेवेची सुरुवात झाली. यावेळी नारळ फोडून बसचं विधिवत पूजन सरपंच आरतीताई कृष्णा पाटील काळे यांच्या हस्ते करण्यात आले. ड्रायव्हर सुरेश साने आणि कंडक्टर संदीप इंगळे यांनी पहिल्या फेऱ्यांसाठी कार्यभार सांभाळला. यावेळी एसटी डेपोचे रामेश्वर बावस्कर यांचा ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. बस सेवेच्या शुभारंभावेळी गावकऱ्यांनी फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला. उपस्थितांमध्ये उपसरपंच साहेबराव खुसे, ग्रामसेविका दामोदर मॅडम, ग्रामपंचायत सदस्य विलास बावस्कर, गजूभाऊ बावस्कर, विनोदभाऊ बावस्कर यांचे प्रतिनिधी, सोसायटी पदाधिकारी, शालेय समिती सदस्य, मुख्याध्यापक सोनवणे सर, शिक्षक वृंद, विद्यार्थी, अंगणवाडी कर्मचारी, आशाताई बचत गट पदाधिकारी, पोलीस पाटील, तरुण मंडळ आणि मोठ्या संख्येनं ग्रामस्थ सहभागी झाले होते. या बस सेवेसाठी सहकार्य करणाऱ्या सिल्लोड आगार प्रमुख कळवणे, विकास चव्हाण, अवसर मोल, राऊत व संभाजीनगर येथील मेहर या गावकऱ्यांचे विशेष आभार मानण्यात आले. सकाळी 7:30 वाजता सिल्लोड येथून बस सुटेल आणि दुपारी
8:30 वाजता कोदेश्वर इथं पोहोचेल। दुपारी 3:30 वाजता सिल्लोड इथून पुन्हा सुटून 4:30 वाजता कोदेश्वर इथं पोहोचेल। शालेय विद्यार्थ्यांनी वेळेत आपापले एसटी पासेस काढून घ्यावेत आणि सर्व ग्रामस्थांनी या बस सेवेचा नियमित लाभ घ्यावा अशी विनंती सरपंचांनी केली आहे।